गुजरातमधल्या सुरत येथे नुकत्याच खुल्या झालेल्या सुरत डायमंड बोर्सच्या पार्श्वभूमीवर मुंबईतला हिरे व्यापार गुजरातला जाण्याच्या चर्चांना जोर आला आहे। मात्र विरोधकांनी उठवलेल्या या खोट्या चर्चांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आकडेवारी आणि पुराव्यांनिशी सडेतोड उत्तर दिले। यावेळी बोलताना फडणवीस यांनी उलट कोरोना काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या काळात हिरे व्यापार मुंबईतल्या भारत डायमंड बोर्सला निर्यात परवानगी नाकारल्याने तेव्हाची मुंबईची निर्यात घटून 94% झाली होती। गेल्या 1.5 वर्षात ही निर्यात पुन्हा सुरू झाल्याने 97% झाली असून त्यात सुरतही मागे पडल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे। मुंबईत गेल्या अनेक वर्षापासून भरभराटीला आलेला हिरे व्यापार सुरत डायमंड बोर्सच्या उद्घाटनानंतर गुजरातला जाणार असल्याची टीका विरोधकांकडून सातत्याने होत आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी देखील मुंबईतला हिरे व्यापार गुजरातला हलवण्यात येणार असल्याची ओरड केली आहे। मात्र या टीकेला फोलपणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच विधानसभेत केलाय। यावेळी त्यांनी गेल्या 3 वर्षातली आकडेवारी सादर करत आधीच्या सरकारची हिरे व्यापाराबद्दलची धोरणं उघडी पाडली आहेत। आधीच्या मुख्यमंत्र्यांच्या काळात हिरे निर्यात घटली होती हे सांगताना त्यांनी विरोधकांची बोलती बंद केली। तर मुंबईत हिरे उद्योगात 1700 कोटींची गुंतवणूक होणार असल्याची माहिती त्यांनी प्रसार माध्यम व विधानसभेत बोलताना दिली। मुळामध्ये आपल्याला याची कल्पना आहे की सुरत हे डायमंडचं मार्केट आहे, अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून ते मार्केट आहे। आता हे ऍक्च्युअल सुरतचं डायमंड बुर्स चालू कधी झालं हे 2013 मध्ये सुरू झालं आणि आता त्याच्या एका नवीन बिल्डिंगचं उद्घाटन झालंय। पण दोन्ही डायमंड बुर्सच्या कार्यपद्धतीत फरक आहे। सुरत जे आहे तिथे मॅन्युफॅक्चरिंग होतं, आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपोर्ट होतो। आपण एक्सपोर्ट हब आहोत आणि सुरतला जरी मॅन्युफॅक्चरिंग त्या ठिकाणी होत असलं किंवा त्यांनी नवीन बुर्स चालू केलं असलं, आपल्याकडनं एकही उद्योग शिफ्ट झालेला नाही, एकही नाही। आणि मुंबई मधल्या भारत डायमंड बुर्सच्या लोकांनी सांगितलं आम्ही कोणीही शिफ्ट होणार नाही, उलट आमच्याकडे उद्योग वाढतोय। आता भारतामध्ये $38 बिलियन इतकी जेम्स अँड ज्वेलरीची निर्यात ही आपण एकट्या मुंबईतनं करतो, जी एकूण निर्यातीच्या 75% आहे। सुरतचा वाटा 12% आहे, जयपूरचा वाटा 3.11% आहे। साधारणपणे पॉलिश डायमंडच्या एकूण निर्यातीपैकी 97% निर्यात ही एकट्या मुंबईतनं होते। पण कधी कधी आपल्या निर्णयाचा परिणाम कसा होतो बघा। आपण कोरोनाच्या काळामध्ये सातत्याने भारत डायमंड बुर्स आपल्याला सांगत होता की निर्यात करायची, आम्हाला उघडू द्या, पण आपण त्यांना उघडू दिलं नाही। परिणाम असा झाला की 2021 मध्ये आपली निर्यात 94% खाली आली आणि 2% सुरतची निर्यात 60% गेली। मी देखील त्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांना तत्कालीन पत्र लिहिलं होतं की इथे मॅन्युफॅक्चरिंग करायचं नाहीये, एक्सपोर्ट करता कागदपत्र तयार होतात, तेवढ्या करता परवानगी द्या। शेवटी दिली, पण तेवढ्या वेळात आपलं 15 दिवस नाही, 8 महिने बंद ठेवलं होतं, 8 महिने। पण मी हे लक्षात आणून देऊ इच्छितो की महाराष्ट्राची आणि मुंबईची ताकद काय आहे। कोरोना संपल्यानंतर या वर्षी आपण जर बघितलं 22-23 मध्ये आणि 23-24 चा आता जो आतापर्यंतचा जो आहे, पुन्हा मुंबई 97.13% गेली आणि सुरत आधीपेक्षाही खाली आलाय 2.57%। आणि आपण जर बघितलं तर स्टेटेड गोल्ड ज्वेलरीमध्ये मुंबई 66.51%, सुरत 9.96%। प्लेन गोल्ड ज्वेलरीच्या निर्यातीमध्ये आपण 27.32% आहोत, सुरत 8% आहे। आणि आता या ठिकाणी मुंबईमध्ये आपण नवीन जेम्स अँड ज्वेलरी पार्कला जागा दिली आहे आणि 20 एकर जागा ही आपण महापेला त्यांना 20 एकर जागा दिली आहे, त्याचं काम आता सुरू झालेलं आहे। आणि देशातला सर्वात आधुनिक जेम्स अँड ज्वेलरी पार्क हा आता आपण मुंबईमध्ये करतो आहोत। आणि यासोबत इटली आणि तुर्की
इथे ज्या प्रकारचे पार्क झाले तसाच पार्क या ठिकाणी आपला होतोय. बेल्जियमच्या पुढे गेलो आता आपण. मध्यंतरी युएई आणि भारत सरकार यांच्यात एक करार झाला आणि त्या करारामध्ये मुंबईमध्ये उत्पादन केंद्र तयार करण्याचं ठरलेलं आहे. त्यानंतर मेगा सीएफसी केंद्र सरकारने जो दिलाय तोही मुंबईला दिलाय, ज्यामध्ये 82 कोटी रुपये आता केंद्र सरकारने दिलेले आहेत. हा जो काही पार्क आपण करतोय या पार्कमध्ये 5 FSI देऊन 20 दरात सवलत देऊन जीएसटीतनं देखील आपण दिलासा दिलाय. आपल्याकडनं उद्योग बाहेर जाणं तर विषय नाही, पण देशातली सगळ्यात मोठी कंपनी मलबार गोल्ड यांनी 1700 कोटी रुपयाची गुंतवणूक मुंबईत केली आणि आता त्यांनी देशभराचं हेड ऑफिस हे मुंबईमध्ये त्या ठिकाणी आणलेलं आहे. तनिष्कनी सुद्धा आपल्याकडे गुंतवणूक केली आहे आणि एवढंच नाही तर तुर्की डायमंड बुर्स हाही आता मुंबईमध्ये येतोय. त्यांनी देखील मुंबईमध्ये येण्याचं फायनल केलंय. 2030 पर्यंत हिरे उद्योग $75 बिलियन वर नेण्याची घोषणा ही आपल्या माननीय पंतप्रधानांनी केलेली आहे आणि त्यामुळे त्यातला प्रमुख फायदा हा महाराष्ट्राला आणि मुंबईला होणार आहे. आता ज्यावेळेस उद्योग वाढतील अन्य राज्यही हा प्रयत्न करतील की त्यांच्याही ठिकाणी अशा प्रकारचा उद्योग आला पाहिजे. मात्र त्याचा मुंबईवर कुठला परिणाम झालेला नाही. मुंबई ही मुंबई आहे. मुंबईशी कोणी कॉम्पिटिशन करू शकत नाही. त्यामुळे आपण मनात ही भीती काढून टाका की मुंबईतले उद्योग सुरतला किंवा अन्यत्र जातील, ते कुठेही जाणार नाही.